सरपंच सुद्धा दखल देत नाही टाकीला पाणी. पाणीच येत नाही बघा. 2-4 दिवस कापलं तर पाणी आम्हाला वर्ष झालं पाणी बघा ह्या टाकीला. काय आता काय सांगाल बरं इथं परिस्थिती आता कशी झाली? पाणीच येत नाही. 2-2 दिवस पाणी येत नाही. पाणीच येत नाही. 4-4 दिवस वर्ष झाले टाकीला पाणी नाही. काय पाणीच येत नाही. 4-4 दिवस पाणी येत नाही. घेऊन उभारला अवघड आहे पाण्यात. होय. आम्ही बसून इथं तरी सोला पाणी मिळत नाही. किती मिळतं पाणी किती? नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या जागजी गावात आहे आणि इथं पाण्याची भीषण टंचाई आहे गावामध्ये. आता गावामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला एक पाण्याची टाकी आहे इथं. हे बघा, ही टाकी दाखवा. आणि ही टाकी सध्या रिकामी आहे, उन्हाचा पारा. आणि अशा कडक उन्हामध्ये सुद्धा लहान लहान लेकरं सुद्धा घेऊन इथं पाण्याच्या टाकीला इथं घागरी घेऊन लाईनला उभारलेत. मात्र इथं पाणी नाही टाकीमध्ये. पाणी येतं का? दाखवा बरं तिकडं, कॅमेरा दाखवा तिकडं. येतं का पाणी? होय. काय नाव आहे तुमचं? मुक्ता रामा बनसोडे. बरं, किती दिवसाला पाणी येते ह्या टाकीला? पाणीच येत नाही बघा. 2-4 दिवस कापलं तर पाणी आम्हाला वर्ष झालं पाणी बघा ह्या टाकीला. मग कशाला उभारला होता इथं? आता काही येत उली तुली तेवढंच भरायचं. भांडणं लागते त्याची. तुमाळवर आहे भांडणाचा. भांडणाचा तुमाळ आहे त्यासाठी सध्या. 1-2 घागरी येते त्यासाठी सध्या. मग त्यासाठी आता काय 1-2 घागरी माणसाला आशाच असते पाण्याची. तेवढीच भेटेल म्हणून. कुणीच काय करीत नाही ती. जाऊन माणसं चालली त्या गलीची पाण्यासाठी. आता कुठं गेलं तर कुणी पाणी घागर घेऊ देत कुठून नाही. पाणी आणता मग? कुठं हिंडायचं तरसत हिंडायचं. कुठं मळ्यानी जा, कुठं जा करावं लागते. होय. कशी परिस्थिती आहे इथं पाण्याची आता इथं? काय नाव आहे तुमचं? माझं कालिंदा लाडे. काय आता काय सांगाल बरं इथं परिस्थिती आता कशी झाली? पाणीच येत नाही. 2-2 दिवस पाणी येत नाही. 2-2 घागरी येत आहे. त्याचा बी वादावादी मरणाच्या. किती वेळ पाणी येतं इथं? कुठे 1-अर्धा तास येते. होय मावशी, कसं आहे परिस्थिती कशी आहे इथं? नाही पाणीच येत नाही. आता मग जसं खडखड बोलाल आता बोला की. पाणीच येत नाही. 4-4 दिवस वर्ष झाले टाकीला पाणी नाही. इथं कापलं तर त्याशी लगे वरडत आली. 2-2 घागरी भरतात की बंद होते मागं लगे. हा, काय कापलं होतं इथं? तिथं पैप वाल टाकला कापून खाली भरायला. वर तर पाणीच पडत नाही. गाडीला घागरी अडकावून आणतात नुसतं पाणी लांबून लोक. कुठलं पाणीच नाही की. मग आता काय परिस्थिती आहे सध्या? आता काय पाणीच नाही. बारीला बसल्यावर होय मावशी, कशी आहे परिस्थिती? काय पाणीच येत नाही. 4-4 दिवस पाणी येत नाही. बघा, पाणी 4-4 दिवस येत नाही. होय. लहान लेकरू घेऊन सुद्धा उभा राहतो इथं. लहान लेकरू घेऊन उभारला अवघड आहे पाण्यात. होय. काय म्हणलं? उन्हातानाच बसावं लागते इथं पाणी नाही. किती वेळ बसावं लागतं बरं पाण्याला? 2-3 तास 3 तास बसावं घ्यावं लागते. पुरवून घेतो आम्ही बसून इथं. तरी सोला पाणी मिळत नाही. किती मिळतं पाणी? किती मिळतं मग? 2 घागरी दिवसात 2 घागरी? बसून केवढ्याला बारी येतात. भेटतच नाही पाणी. एक दिवशी तर भेटतच नाही पाणी. काय म्हणले मावशी? येत नाही. 2-2 भेटलं तर रिकाम्या घागरी घेऊन माघारी जावं लागतं आम्हाला. कुणाला एखाद्याला पहिल्या सुरच्या बाहेरलाच भेटते त्या बघा. जावं लागतं माझी. घागरी घेऊन घरी जावं लागतं. गेले पाणी आता. पहिल्या सुर लावलं त्यालाच भेटते. बाकीच्या तर पुन्हा भेटणारच नाही त्या. मग काय करायचं आता? तापच वनवास सतत काय विलाजच नाही. आता काय करायचं? बोर पाडून द्या आम्हाला. इथं पाण्याची सोय करा. मामा, तुम्ही उभारला इथं पाण्याच्या घागरी घेऊन? येतं का पाणी इथं? पण पाणी काय येतं कवा तरी येतं कवा येत नाही. उली आले ते आता नको भरलं तर झालं बंद झालं. चालला घागरी घेऊन. बघा, जागजी गावामध्ये पाण्याचा किती भीषण दुष्काळ आहे. परिस्थिती कशी आहे या गावामध्ये? सध्या उन्हाळा सुरू आहे. भीषण पाणी टंचाई या जागजी गावात दिसली म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी ज्या महिला होत्या या महिलांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आहे. मात्र या गावामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे या महिलांची भटकंती करावी लागते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना पाणी आणावं लागते. त्याच्यामुळे त्यांचे हाल होतात. कडक उन्हामध्ये सुद्धा लहान लहान लेकरं घेऊन या ठिकाणी महिलासुद्धा उभारल्या होत्या. मात्र त्यांना पाणी मिळत नाही. दिवसामध्ये फक्त 2 घागरी पाणी मिळत असल्याचं आपल्याला महिलांनी सांगितलेलं आहे. तात्काळ या भागामध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था प्रशासनानं करावी अशी मागणीसुद्धा या ग्रामस्थांकडून केली जाते. मी हुकमत मुलानी, जागजी, उस्मानाबाद, धाराशिव. काय म्हणलं मामा? सरपंच सुद्धा दखल देत नाही टाकीला पाणी. काय बरं? आम्ही 10 वेळेस पंचायत सगळी लोक जाऊन आला तरी त्यानं अजिबात दखल दिली नाही. आता तुम्ही कुठे बी फोडा कुठे बी काय कारण पाणी मला तुम्ही पाणी आणलं आम्ही. उपसरपंच काही नाही. इकडंच नळाला कनेक्शन येणाऱ्या पाईपलाईनला कनेक्शन देईल. इकडलं पाणी बंद. कोणत्या ते कनेक्शन? उपसरपंच सरपंच काय दाखवून बोलायची गरज नाही. उघड बोलतो. पाणी देऊ देत ना तिकडे टाकीला. टाकीत पाणी पडलं तर लोक नेतील. टाकीत पाणी नाही पडलं कुठं नाही. 6 टाकीला पाणी नाही कसलं ते. उगा घागर 2 घागर या 2 रोजात खाली काढलं म्हणजे येईल. नाही तर पाणीच नाही. आता आम्ही हॉटेलमध्ये जातो. पलीकडे तुझं आहे.